नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील आणि मी घेऊन आलोय एक नवीन YouTube चॅनल ज्याच्यावर मी शिकवणार आहे 11th क्लासचं फिजिक्स. Myself Swapnil and I am going to start a new lesson from 11th class and that chapter name is Units and Measurements. तर चला मित्रांनो, फिजिक्सच्या अगोदर पण आपलं हे सुंदर जग किती भारी आहे. तुम्ही बघितलं असेल की तुमच्या जवळपास इतक्या घटना घडतायत, इतका फिनॉमेना, इतक्या इव्हेंट्स आहेत की तुम्ही अचंबित होऊन जाता. आश्चर्यजनक बघायला लागतं की नक्की काय काय चाललंय. फॉर एक्झाम्पल, रेनबो, इंद्रधनुष्य. किती छान वाटतं पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्यकडे बघायला, किंवा त्यातले 7 कलर्स किती उमटलेले आहेत, किती डार्क दिसत आहेत किंवा किती लाईट दिसत आहेत. हे का घडतं, त्यांचे कलर्स का घडतात. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, तुम्ही बघितलं असेल, तारे चमकतात पण प्लॅनेट्स चमकत नाहीत गाईज. याचं रिझन आपण विचार करतो की जाणून घेऊया की नक्की काय आहे. विंड्स बघा, पावसाळ्यात थंड पाणी, थंड हवेचे जेवढे झोके आहेत ते व्हावे लागतात, आणि उन्हाळ्यात गरम गरम सगळीकडे असं वाटतं की भाई नको नकोसं वाटतं की बाहेर जायलाच नाही पाहिजे. तर या सगळ्यांचं रिझन काय आहे, आणि या सगळ्यांचं रिझन शोधण्यासाठी सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे, त्याचं नाव आहे गाईस फिजिक्स. फिजिक्सला मराठीत भौतिकशास्त्र सुद्धा म्हटलं जातं. सो वी विल स्टार्ट a new lesson on the physics. तर आपण सुरू करूया ही नवीन जर्नी माझ्या नवीन YouTube चॅनल मध्ये. ओके, तर सगळे तयार आहात ना? ओके. सगळ्यात पहिलं जाणून घ्यायचं असेल तर व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स नक्की काय आहे? तर फिजिक्सची सिंपल डेफिनेशन काय सांगते? दॅट इज a science of nature which studies the nature and its laws. मीन्स काय सांगायचा प्रयत्न करते फिजिक्स? फिजिक्स नेचरला स्टडी करते. नेचर म्हणजे आपला निसर्ग, निसर्गाला स्टडी करते आणि त्याच्या लॉजला. बरोबर? मीन्स निसर्गाचे नियम कुठले कुठले आहेत, निसर्गाचे नियम. ओके, सो मीन्स फॉर एक्झाम्पल, सगळ्यात महत्वाचा पार्ट, इंद्रधनुष्य एक पाऊस पडल्यानंतर, पाऊस थांबल्यानंतरच पडतं. त्याचा कलर्स 7च का असतात? ओके, तर त्याच्यामध्ये पण कुठला लॉ आहे, कुठला नियम आहे. नंतर तर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, स्टार चमकतात का, तारे का चमकतात, तर आणि प्लॅनेट्स किंवा आपले ग्रह का चमकत नाही, त्याच्या मागचे रिझन्स काय. या सगळ्याच्या गोष्टी उलगडण्यासाठी आपण जो स्टडी करणार आहोत त्याचं नाव आहे फिजिक्स. तर फिजिक्स काय करतंय? इट रिव्हील्स बेसिक लॉज वर्किंग बिहाइंड द इव्हेंट्स अँड फेनॉमेना. आपल्या भोवताली या सगळ्या गोष्टी घडतायत, भौतिकरित्या ज्या घडतायत, त्यांना जाणून घ्यायचं फिजिक्स प्रयत्न करते. कारण का, आपलं ह्युमन माइंड इतकं क्युरियस आहे की आपण जन्मतः विचार करायला लागतो की नक्की हे का होतंय, ते का होतंय, असंच का होतंय, तसंच का होतंय. इव्हन दो तुम्ही सगळ्यांना आठवत असाल, तुम्ही आता सगळे लहान आहात जे तुम्ही शिकताय, आपल्या बालपणी आपण आपल्या आईला किंवा आपल्या पप्पांना किंवा आपले जे मोठे जवळचे असतील किंवा तुमचे शिक्षक शिक्षिका असतील, त्यांना विचारतो की मॅडम हे का झालं, सर हे का झालं, हे असं का वाटतंय, किंवा पावसाचे जे थेंब आहेत ते गोलाकारच का पडतात, किंवा न्यूटनच्या शोधानुसार की भाई ऍपल खालीच का पडलं. तर ह्या सगळ्यांचा शोध किंवा ह्या सगळ्यांच्या पाठचं मेकॅनिझम समजण्याचा प्रयत्न कोण करतं? फिजिक्स. आणि त्याच्यावरून आपण काय काढतो? बेसिक लॉज काढतो, आणि त्या बेसिक लॉज वरून
एक मॅथमॅटिकल इक्वेशन तयार करतो. मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणजे एकदा आपल्याला ती गोष्ट काय आहे ही कळाली की त्यानंतर आपण त्याच्या मागचं कारण किंवा त्याला आपण एका गणिताच्या फॉर्म्युल्यामध्ये कसं काय टाकू शकतो हे टाकायचा प्रयत्न करतो. फिजिक्सला समजण्या अगोदर आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल क्वांटिटी. बघा, फिजिकल क्वांटिटी का अर्थ होतो ए प्रॉपर्टी और ए कैरेक्टरिस्टिक of phenomena or a body or a substance that can be quantifiable and that can be quantified by the measurement. जनरली ज्या काय इव्हेंट्स आहेत किंवा ज्या काय इव्हेंट्स आहेत, बॉडी आहे किंवा सबस्टन्स आहे, त्यांच्या प्रॉपर्टी आपण क्वांटिफाय करायचा प्रयत्न करतो, मोजण्याचा प्रयत्न करतो. आणि जेवढ्या काही इव्हेंट्स आहेत त्या जर आपल्याला फिजिक्सच्या लॉज मध्ये किंवा आपल्याला एका मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यामध्ये जर आणायचे असतील तर त्याला ऑब्व्हियसली त्या क्वांटिटी आपल्या मेजरेबल असल्या पाहिजे. मीन्स जेवढ्या जास्त मेजरेबल असतील तेवढ्या जास्त आपण त्याला कशामध्ये आणायचा प्रयत्न करू शकतो, मॅथ्सच्या एका फॉर्म्युल्यामध्ये आणायचा प्रयत्न करू शकतो, किंवा आपण त्याचं जे पार्टचं मेकॅनिझम आहे हे अंडरस्टँड केलं, याचा एक प्रूफ, सायंटिफिक प्रूफ म्हणून आपल्याला मिळू शकतो. सो फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. बघा, लाईट, प्रकाश एक फेनॉमेन आहे, बरोबर ना? तर प्रकाशच्या तुम्ही प्रॉपर्टीज काय काय असू शकतात? जे लाईटीचं स्पीड किती आहे, बरोबर ना, जे आपण मोजतो मीटर पर सेकंड मध्ये. वेवलेंथ, त्याची वेवलेंथ काय आहे, स्पेसिफिकली लाईक दिस, त्याची वेवलेंथ काय आहे, बरोबर ना. त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, म्हणजे एका सेकंदामध्ये ती लाईट ओके किती वेळा व्हायब्रेट होते, ओके, त्याला बोलतो आपण फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे गाईज पर सेकंड. ठीक आहे, ही झाली फेनॉमेना. तसंच जर तुम्ही पुढे प्रयत्न बघितलं, बॉडी, फॉर एक्झाम्पल बॉडी, कुठलीही एक गोष्ट, एक थिंग, त्याच्याकडे काय काय आहे गाईज? सगळ्यात महत्वाचा पार्ट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? मीटर क्यूब मध्ये, ओके. त्यानंतर आहे डेन्सिटी. डेन्सिटी कशामध्ये मोजतो? केजी पर मीटर क्यूब. दुसरं पण युनिट आहे गाईज याचं, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, ते आपण पुढे जाऊन शिकूच डेसिमल सिस्टम मध्ये. त्यानंतर बॉडीला अजून काय काय असू शकतं? मासला आपण कशामध्ये मोजतो? केजी मध्ये, बरोबर. सो स्पीड, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, व्हॉल्यूम, डेन्सिटी, मास, हे काय आहेत गाईज? या फिजिकल क्वांटिटीज आहेत. काय आहेत? फिजिकल क्वांटिटी, ओके. तसंच बघा, सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज बघा. सबस्टन्सच्या फॉर एक्झाम्पल, सबस्टन्स एक वस्तू, त्याची अमाऊंट किती आहे, किती क्वांटिटी मध्ये आहे तो, तर त्याचं बेसिक युनिट आहे गाईज मोल. त्याची आपण चांगल्या प्रकारे डेफिनेशन सुद्धा बघणार आहोत, ते पुढे येईलच. बघा, तर फिजिकल क्वांटिटीचा सिंपल अर्थ काय होतो की अशी जी आपल्या घटना घडतायत बाहेर, त्याची विशेषता काय आहे, आणि ती विशेषता मला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे क्वांटिफाय करता आली पाहिजे, मेजरमेंट, म्हणजे मला त्याला मोजता आलं पाहिजे, बरोबर ना. त्या क्वांटिटीला मी बोलतो फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी आपल्याकडे आहेत दोन प्रकारचे. बघा, लक्ष द्या इकडे. सगळ्यात महत्वाचं फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल म्हणजे नक्की कुठल्या? फंडामेंटल म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या इंडिपेंडंट आहेत, मीन्स त्या कुणावर डिपेंडंट नाहीये, त्या स्वतःला रिप्रेझेंट करू शकतात. आणि सगळ्यात दुसरं म्हणजे काय, त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो अदर फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे अदर फिजिकल क्वांटिटीज
या अदर फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीचा यूज केला जातो. म्हणजे त्यात फर्स्ट आहे दॅट इज त्या इंडिपेंडेंट असल्या पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्यांना मी एक्सप्रेस करू शकतो फिजिकल क्वांटिटीज. एक्झाम्पल घेऊया बघा. एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे लेंथ. बघा, लेंथ ही गोष्ट मेजर करताना, सपोज तुम्ही मेजर करू शकता, लेंथ मेजर करताना ती गोष्ट मासवर डिपेंडेंट नाही. म्हणजे किती वजन आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला. वजनाचा शब्द वेगळा आला. मास टाइमवर डिपेंडेंट नाही, मास लेंथवर डिपेंडेंट नाहीये, लेंथ टाइमवर डिपेंडेंट. म्हणजे या तिन्ही पण क्वांटिटीज गाईज इनडिपेंडेंट आहेत, त्या एकामेकावर डिपेंडेंट नाही. पण आता बघा, लेंथ काय सांगू शकतं? लेंथ आपण कशासाठी वापरतो? डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी वापरतो, त्यानंतर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी वापरतो, त्यानंतर वेव्हलेंथ फाइंड आउट करण्यासाठी वापरतो, बरोबर. तसंच मासचा यूज मी फोर्स काढण्यासाठी वापरू शकतो, ओके, डेन्सिटी काढण्यासाठी वापरू शकतो, ओके. त्याचा अर्थ काय झाला? मास ही इंडिपेंडेंट क्वांटिटी आहे, पण मासवर डिपेंडेंट भरपूर साऱ्या क्वांटिटीज असू शकतात. टाइम, मी टाइम पिरियड काढण्यासाठी टाइम वापरू शकतो, मी फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी टाइम वापरू शकतो. ओके, मीन्स फंडामेंटल क्वांटिटीचा अर्थ काय होतो? अशा क्वांटिटीज त्या इंडिपेंडेंट आहेत ऑफ इच अदर, एकामेकावर डिपेंड राहत नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं, अदर फिजिकल क्वांटिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करतात. दुसरी क्वांटिटी आहे दॅट इज डिराइव्ड क्वांटिटीज या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. Derived physical quantities are the quantities which are dependent upon fundamental quantities. म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड करतात त्यांना बोलतो आपण डिराइव्ड क्वांटिटी. आणि दॅट कॅन बी एक्सप्रेस इन अ कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे त्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंडेंट तर आहेतच आहे, पण त्यांना दर्शवण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीचं मला कॉम्बिनेशन यूज करायला लागेल. हे बघा, तुम्हाला एकदम थोडक्या शब्दात किंवा त्याच्या आपण एक एक्झाम्पल घेऊन समजायचा प्रयत्न करूया. बघा, डिराइव्ड क्वांटिटी आणि त्याची कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. तर डिराइव्ड क्वांटिटी पहिली घेतली स्पीड. स्पीड कशावर डिपेंड करते? स्पीड डिपेंड करतं गाईज डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यामध्ये डिस्टन्स तो युनिट आहे गाईज. डिस्टन्स कशावर डिपेंड करतं? डिस्टन्स डिपेंड करतं लेंथवर. तसंच फोर्स, फोर्स इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ती कशावर डिपेंड करते? मास, लेंथ आणि टाइमवर. फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो अ डिराइव्ड क्वांटिटी. ती कशावर डिपेंड करते गाईज? टाइमवर. ओके, म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी ह्या अशा क्वांटिटी आहेत ज्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड करतात. आणि त्यांना डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करायचं असेल तर मला फंडामेंटल क्वांटिटीचं कॉम्बिनेशन वापरायला लागतं. तुम्ही फिजिक्समध्ये जेव्हा पुढे पुढे जाऊ आपण, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला खूप साऱ्या डिराइव्ड क्वांटिटीज शिकायच्या आहेत ज्याच्यावर फंडामेंटल, ज्या क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड करतील. ओके, पुढे जाऊया. बघा, खूप सोपं आहे फिजिक्स गाईज. जर तुम्ही कन्सेप्ट नुसार आणि त्याच्यामध्ये मजा शोधून जर म्हणजे काय म्हणतो, शोधण्याचा प्रयत्न कराल, त्याला उलगडवण्याचा प्रयत्न कराल, तर इतकं छान आहे की असं वाटेल की आपण स्वर्गात आहोत बरी. ओके, नेक्स्ट बघा. तर आता आपण हे समजून घेतलं की व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल क्वांटिटी.
फिजिकल क्वांटिटी काय आहे हे आपल्याला समजलं की नाही? बघा, आता आपण समजून घेणार आहोत की बाई ती फिजिकल क्वांटिटी आहे त्याला मोजायचं कसं, त्याला कम्पेअर कसं करायचं. त्या कम्पेअर करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी स्टँडर्ड पाहिजे आणि त्या स्टँडर्डचं नाव आहे गाईज युनिट. म्हणजे मला कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर कम्पेअर करायची असेल तर मला काय करायला लागेल, मला एक स्टँडर्ड तयार करायला लागेल, एक रेफरन्स तयार करायला लागेल आणि त्या विथ रिस्पेक्ट टू दॅट रेफरन्स मला ती फिजिकल क्वांटिटी काय करायला लागेल, मेजर करायला लागेल. सो व्हॉट डू यू मीन बाय युनिट? युनिटचा अर्थ काय होतो? ए स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटी which can used for measurement and comparison of physical quantity. So फिजिकल क्वांटिटीला जर मला मेजर करायचंय आणि जर कम्पेअर करायचंय तर मला एक स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटीची गरज आहे आणि त्या गोष्टीला आपण ओके, कळालं का? बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊन समजू. बघा, फॉर एक्झाम्पल मी आहे कोकणचा आणि मी कोकणामध्ये चिपळूणला राहतो. सपोज करूया की मला चिपळूणवरून मुंबईला जायचंय आणि चिपळूणवरून पुण्याला जायचंय. मला ह्या दोघांमधलं डिस्टन्स कम्पेअर करायचं. तर माझ्याकडे स्केल नाहीये किंवा मीटर स्केल पण नाहीये, काहीच नाही. मी सपोज एक युनिट लेंथ म्हणून एल पकडलं. एल एक युनिट लेंथ डिसाइड केली की भाई एवढं डिस्टन्स म्हणजे एल, म्हणजे एक सम पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये एल. सो आणि जेव्हा मी मेजर केलं तेव्हा मला डिस्टन्स बिटवीन चिपळूण टू मुंबई मला भेटलं 1000 एल अँड चिपळूण टू पुणे मला भेटलं 500 एल. मला हे माहित नाही की एल किती आहे काय. मी एक युनिट लेंथ डिसाइड केले आणि त्याला नाव दिलंय एल. आणि जेव्हा मी कम्पेअर केलं या दोघांमधलं डिस्टन्स तेव्हा कळालं की भाई चिपळूण आणि मुंबई मधलं डिस्टन्स हे 2 पट आहे. कुणाच्या? चिपळूण ते मुंबई, चिपळूण ते पुण्याचे. म्हणजे मी असं लिहू शकतो, जर मी DCM म्हणून डिस्टन्स बिटवीन चिपळूण आणि मुंबई घेतोय दॅट इज 1000 एल आणि डिस्टन्स बिटवीन चिपळूण टू पुणे मी घेतोय DCP तर दॅट इज 500 एल. आणि जर मी कम्पेअर करतोय तर त्या दोघांमधला रेशो येतोय 2. याचा अर्थ झाला की द डिस्टन्स बिटवीन चिपळूण टू मुंबई इज 2 times ऑफ डिस्टन्स बिटवीन चिपळूण टू पुणे. म्हणजे माझ्याकडे कुठलाही अजून स्टँडर्ड युनिट नाहीये तरी सुद्धा मी एक कुठल्या तरी युनिट लेंथला डिसाइड केलं की भाई त्या युनिट लेंथची लांबी असेल एल आणि त्याच्यावरून मी 2 डिस्टन्सला काय केलं गाईज, कम्पेअर केलं. सो इथं जर तुम्ही विचार केला तर युनिट लेंथ एल, जी युनिट लेंथ एल आहे ती गाईज काय झाली माझ्यासाठी स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटी. ओके, विच कॅन मेजर डिस्टन्स अँड ऑल्सो कम्पेअर. ती काय करू शकते, माझ्यासाठी स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटी झाली आणि ती मेजर करू शकते डिस्टन्स आणि दुसरं काय करू शकते, कम्पेअर करू शकते. ओके, कुठलीही मेजरमेंट फिजिकल क्वांटिटीची जर मला मेजरमेंट करायची असेल फिजिकल क्वांटिटीची तर ती मला 2 गोष्टीवर डिपेंड करते. ते बघा दिलेलं आहे. एक तर आहे म्हणजे माझी फिजिकल क्वांटिटीची मेजरमेंट 2 पार्ट मध्ये आहे. त्याचा पार्ट आहे n.u. मीन्स n सिम्बोलाइज करतं न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि u सिम्बोलाइज करतं युनिट व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजू शकतो, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक मोठं पोत आहे त्याचं वजन आहे स्पेसिफिकली 100 किलोग्राम, तर त्यातला 100 आहे ही आहे तुमची न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि जे केजी आहे ते आहे ओके. म्हणजे कुठलीही मेजरमेंट
हातातला जो पेन आहे त्याने आपण तुमच्या रूमचं एरिया काढायचा प्रयत्न करू. फॉर एक्झाम्पल, सपोज तुमचा रूम आहे आयतकारी, म्हणजे रेक्टँग्युलर आहे. मग त्याची मी लेंथ मोजली. मी अगोदर डिसाईड केलं की बाई युनिट लेंथ घेऊया. युनिट लेंथ मध्ये माझी मी युनिट लेंथ ठरवली 1 पेन. ते 1 पेनची जेवढी लांबी असेल ती माझी युनिट लेंथ असेल. तर मला त्याची लांबी भेटली रूमची 200 पेन. म्हणजे मी मोजलं, भरपूर प्रयत्न केला आणि त्या पेनाने रूम मध्ये सगळीकडे मोजत बसलो. नंतर मी त्याची ब्रेथ मोजली. ब्रेथ मोजायचा प्रयत्न केला. ब्रेथ भेटली मला 100 पेन. तुम्हाला लांबी भेटली 200 पेन आणि ब्रेथ भेटली त्याची 100 पेन. म्हणजे आता पेन बघा, लक्षात ठेवा, हे पेन तुमच्यासाठी काय आहे गाईज? आता युनिट आहे. कशाचं युनिट? लेन्सचं युनिट. ओके. तो सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही 8वी आय थिंक 6वी पासूनच शिकत आलाय. एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ. त्याचं ऍब्रिव्हिएशन मध्ये लिहिलंय लेंथ इंटू ब्रेथ. ओके. तो लेंथ भेटले मला 200 पेन आणि ब्रेथ भेटले मला 100 पेन. म्हणजे माझा एरिया आला 20,000 पेन स्क्वेअर. ह्याच्यातली जी 20,000 आहे गाईज, ती आहे तुमची न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट आहे तुमचं पेन स्क्वेअर. तो एनी क्वांटिटी, एनी फिजिकल क्वांटिटी जेव्हा तुम्ही मेजर कराल, तो मेजरमेंट किती आली पाहिजे? n इंटू आली पाहिजे. Where the n stand for numerical value and the u stand for unit value. Okay. So आपण सगळेच माहिती की आपण एक थोडस स्टँडर्ड रेफरन्स घेतला तर की बाई एनसीईआरटी युनिटच्या डेफिनेशन बद्दल काय सांगते? ते एनसीईआरटी युनिटच्या डेफिनेशन बद्दल काय सांगते बघा. काय काय सांगते की भाई जे युनिट आहे ते काय असलं पाहिजे? सर्टन असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे? नोन असलं पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे नक्की किती आहे ते. दुसरी गोष्ट बेसिक, म्हणजे फंडामेंटल असलं पाहिजे. म्हणजे जे मी रिपीट करू शकतो आणि जवळपास पॉसिबिलिटी इझिली अवेलेबल असलं पाहिजे. म्हणजे युनिटची पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय? सर्टन बेसिक क्वांटिटी. दॅट मस्ट बी नोन अँड दॅट मस्ट बी फंडामेंटल. दुसरी गोष्ट काय आहे? ते आर्बिट्ररीली चोजन पाहिजे. आर्बिट्ररीली चोजन इन द सेन्स तुम्ही फ्री आहात, काही चूज करू शकता. फ्री टू चूज. ओके. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, दॅट मस्ट बी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड. म्हणजे तुम्हाला पेनचं युनिट पॉसिबल आहे. सपोज माझ्याकडे एकाच कंपनीचा, तुमच्याकडे पण एकाच कंपनीचा पेन आहे सेलोचा, त्यात पण ग्रिपरचा पेन आहे. माझ्याकडे पण सेलोचा आणि ग्रिपरचा पेन आहे. तर ठीक आहे, ते चालू शकतं. पण सगळ्यांकडे सेलो ग्रिपरचा पेन असेल असं काय गरजेचं नाहीये. ओके. आणि आता जस्ट हे क्लासरूम मधलं झालं, आपण कम्पेअर करतोय गाईज इंटरनॅशनल. सो माझ्याकडे जे युनिट आहे ते इंटरनॅशनल कम्युनिटीला, स्पेसिफिकली सायंटिफिक आणि कमर्शियल कम्युनिटीजला हे ऍक्सेप्टेड असलं पाहिजे की जे तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स वापरताय. सो जर तुम्ही इथं युनिट लेंथ ऍज अ पेन पकडताय, बरोबर ना, तर हा द सर्टन बेसिक आहे. मीन्स त्याची आपल्याला लेंथ माहिती आहे. वी आर सर्टन अबाउट इट. बेसिक आहे, हा फंडामेंटल आहे, रिपीट करू शकतो, पेन अवेलेबल आहे आपल्याकडे. आर्बिट्रली चूजन आहे, हा येस आर्बिट्रली चूजन आहे. वी आर फ्री टू चूज. आणि थर्ड, पण ते काही इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड नाही. दॅट मीन्स तुमचं जे पेन ऍज अ युनिट आहे त्याला इंटरनॅशनल ऍक्सेप्टन्स नाही मिळणार. यार, हे इंटरनॅशनल ऍक्सेप्टन्स देतं कोण? कोण नक्की देतं? अरे कोणतरी अथॉरिटी असेल यार, बॉस बीस बसला असेल, तो डिसाइड करेल की हा भाई हे युनिट ऍक्सेप्टेड, हे युनिट नॉट ऍक्सेप्टेड. ऍज लाईक द जज मीन्स हा भाई
तुम्ही मुकदमा चालू करू शकता किंवा हे बाकीचे मुकदमा चालू करू शकत नाहीत, किंवा एकदा हा बाबा तू जेलमध्ये जायचं तर जेलमध्ये जायचं. तर तशी कुठली तरी एक अथॉरिटी असली पाहिजे ना, की डिसाइड करेल की भाई कुठलं ऍक्सेप्टेड रेफरन्स आहे आणि कुठलं नाही, आणि नक्की ते कुठलं असलं पाहिजे, ते का असलं पाहिजे, त्याचं रिझन पण देईल. तर तशी एक आपल्याकडे बॉडी आहे गाईज, आणि त्या बॉडीचं नाव आहे सीजीपीएम. सीजीपीएम बघा, हा शब्द हे कॉन्फरन्सचं हे जे नाव आहे किंवा या बॉडीचं नाव आहे स्पेसिफिकली हे फ्रेंच मध्ये दिलेलं आहे. ओके, त्याला म्हणतो आपण कॉन्फरन्स जनरल डेस पॉइंट्स इट मेजर्स. तो पॉइंटचा अर्थ इथं होतो वेट, मेजर्सचा मेजर सेम आहे, जनरल जनरल कॉन्फरन्स. तो बघा, जर तुम्ही आपण पुढे जाऊन शिकणारच आहोत एमकेएस सिस्टम काय असते, सीजीएस सिस्टम काय असते, एफपीएस सिस्टम काय असते, आणि मोस्ट ऍक्सेप्टेड सिस्टम दॅट इज एमकेएस सिस्टम, त्याचा जन्म जर कुठं झाला असेल तर गाईज झाला असेल फ्रेंच. आणि फ्रेंच वेर मोर ऍक्टिव्ह इन दिस सायंटिफिक फेनॉमेनॉन. म्हणजे एक स्टँडर्डायझेशन असलं पाहिजे याबद्दल फ्रेंच ही जी लोक होती नाही, आहेत अजून काहीच कुठे गेली नाही, की फ्रेंच लोक इतकी जागरूक होती किंवा इतकी इनिशिएटिव्ह होती की त्यांनी एक बॉडी तयार केली. त्या बॉडीचं नाव आहे सीजी, दॅट इज कॉन्फरन्स जनरल डेस पॉइंट्स. ही बॉडी डिसाइड करते की भाई स्टँडर्ड रेफरन्स इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड कुठला असलं. या सीजीपीएम बॉडीमध्ये प्रत्येक कंट्रीचे सभासद असतात आणि ते डिसाइड करतात की भाई हे स्टँडर्ड असेल तर ते का स्टँडर्ड आहे आणि ते का स्टँडर्ड असलं पाहिजे. ओके, पुढे जाऊया. बघा, टाइप्स ऑफ युनिट्स. युनिट्सचे टाइप्स कसे आहेत, जसे आपण सॉरी फिजिकल क्वांटिटीचे टाइप्स बघितले. फिजिकल क्वांटिटीचे टाइप कुठले होते? फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. दुसरी कुठली होती? आठवा दॅट इज डिराइव्हड क्वांटिटी. तर टाइप्स ऑफ युनिट्सचे पण तसे सेम टाइप बनणार आहेत, फक्त नाव चेंज होतील गाईज. फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट काय असणार आहे? असे कुठलेही युनिट जे फंडामेंटल क्वांटिटीजला रिप्रेझेंट करतात आणि ते सगळ्यात महत्वाचा पार्ट एकमेकावर डिपेंडेंट नाही आहेत, त्यांना बोलतो आपण फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट मध्ये आपण आता एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल लेंथ. लेंथ युनिट काय गाईज? मीटर. ओके. देन मास. मास युनिट आहे किलोग्राम, ग्राम पण आहे. ओके. टाइम युनिट आहे गाईज सेकंड. ओके. अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट आहे मोल. ओके. या सगळ्यांचे डेफिनेशन्स आपण नंतर बघणार आहोत, पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके. तर फंडामेंटल युनिटचा अर्थ काय झाला? असं युनिट, कुणाचं युनिट आहे ते? फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी काय असतात? त्या एकमेकांवर डिपेंड नाही आहेत आणि त्या त्याचा यूज कशाला होतो? दुसऱ्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी होतो, दुसऱ्यांना एक्सप्रेस करण्यासाठी. तर आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले. तर दुसरी क्वांटिटी आहे गाईज डिराइव्हड युनिट्स. सॉरी, क्वांटिटी नाही, दुसरं टाइपचं युनिट्स आहे डिराइव्हड युनिट्स. असे युनिट्स, द युनिट्स ऑफ derived quantity which are dependent upon fundamental units and can be expressed in combination of fundamental. म्हणजे डिराइव्हड युनिट्सचा सिंपल अर्थ होतो डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स जे असणार आहेत ते त्या युनिट्सला आपण बोलतो डिराइव्हड युनिट. समजतंय का? आणि ते युनिट्स कुठून काढणार आहोत आपण? फंडामेंटल युनिट्स पासूनच काढणार आहोत. आणि ते युनिट्स कसे तयार होतील? तर फंडामेंटल युनिटच्या कॉम्बिनेशन मधून तयार होतील, त्याला बोलतो आपण डिराइव्हड युनिट्स. बघा, आपण एक्झाम्पल घेऊन समजूया, लगेच तुम्हाला कळून जाईल, पुढे काय कठीण गोष्ट नाही. बघा, डिराइव्हड क्वांटिटी फॉर एक्झाम्पल आपण फोर्स. सगळ्यांना माहिती असेल की फोर्स किती लागतो अँड ऑल लाईक दॅट. लहानपणी जर मम्मीची कानाखाली खाल्ली असाल किंवा पप्पांची शिंपीनं मार खाल्ला असेल
किंवा काठीनं मार खाल्ला, आमच्याकडे कोकणात शिंगटी म्हणतात त्याला, तर काठीनं मार खाल्ला असेल तर तुम्हाला कळून जाईल की भाई फोर्स किती लागतो. किंवा जर गरम काय बोलतो पलिताची मार वगैरे खाल्ली असतील तर मग बेस्टच कळून जाईल व्हॉट इज अ फोर्स. तर फोर्स न्यूटनने सांगितला की भाई काय त्याचा फोर्सचा फॉर्म्युला असेल, दॅट इज एफ इज इक्वल टू एम ए. ते आपण पुढे जाऊन शिकणार आहोत मोशन इन स्ट्रेट लाईन, लॉज ऑफ मोशन मध्ये. तेव्हा न्यूटन तुम्हाला सगळीकडे न्यूटनच, झोपताना पण न्यूटन, उठताना पण न्यूटन, सगळं करताना न्यूटनच भेटेल. तो इथं बघा, डिराइव्ड क्वांटिटी सपोज फोर्स आहे, त्याचा फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू दॅट इज मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन. तर मासचं युनिट आहे गाईज केजी आणि ऍक्सलरेशनचं युनिट आहे गाईज मीटर पर सेकंड. आता फोर्स ही डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि त्याचं डिराइव्ड युनिट आहे गाईज केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर याच्यामध्ये केजी हे कशाचं युनिट आहे? मासचं युनिट आहे. मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीचं फंडामेंटल युनिट आहे केजी. सेम वे लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी and is a fundamental quantity, is a fundamental unit m, that is meter. Time is a fundamental quantity and the fundamental quantity is a fundamental unit आहे guys second. So न्यूटन स्पेसिफिकली फोर्स चं जे युनिट आहे ते कशापासून बनलंय? मास, लेंथ अँड टाइम, म्हणजे 3 फंडामेंटल क्वांटिटीने बनलंय आणि स्पेसिफिकली त्याच्या 3 फंडामेंटल युनिटने बनलंय. तो डिराइव्ड युनिट्स काय असतात? असे युनिट्स जे फंडामेंटल युनिट्सवर डिपेंड करतात आणि डिराइव्ड युनिट्सला शोधण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल युनिट्सचं कॉम्बिनेशन वापरायला लागतं. ओके, लास्ट नॉट लिस्ट आपण शेवटचं एक्झाम्पल बघू ह्या लेक्चर मधलं, दॅट इज डेन्सिटी. ओके, डेन्सिटीचं युनिट आहे गाईज मास बाय व्हॉल्यूम, रो त्याचा सिम्बॉल आहे डेन्सिटी. ओके, डेन्सिटीचा सिंपल अर्थ होतो की भाई एका स्पेसिफिक व्हॉल्यूम मध्ये किती मास आहे, आपण किती ठेवलंय त्याला. जर जेवढं जास्त मास असेल तेवढी डेन्सिटी जास्त असेल. मग मासचं इथं युनिट आहे गाईज केजी आणि व्हॉल्यूमचं इथं युनिट आहे गाईज मीटर. तो त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला केजी पर मीटर क्यूब मध्ये मास इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि लेंथ इज अ फंडामेंटल. ओके, तो आपण काय काय शिकलो गाईज? आपण शिकलो की फिजिक्स काय आहे, फिजिकल क्वांटिटी काय आहे. ओके, what do you mean by physics? Second, physical quantity, type of physical quantity. Okay, units and type of unit. ओके, तर नमस्कार मित्रांनो, परत सुद्धा हा माझा फर्स्ट लेक्चर आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही चुका असतील या लेक्चर्स मध्ये तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा की जेणेकरून मी इम्प्रूव्ह करू शकतो आणि अजून चांगलं मटेरियल किंवा अजून चांगलं कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू शकतो.